गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आपण बघणार आहोत सॉईल प्रोफाईल. सॉईल प्रोफाईल मेनली स्पर्धा परीक्षेच्या हिशोबाने पण खूप सारे ऑब्जेक्टिव्ह बनतात त्याच्यातून. म्हणजे कोणकोणच्या हॉरिझोन, कोणकोणच्या हॉरिझोनमध्ये काय काय कलर आहे किंवा कोणकोणची प्रोसेस त्यात घडते. आणि सेमिस्टर एंड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये येतो म्हणजे येतो, हा क्वेश्चन येतो, याच्यात काही गॅरंटीज नाही. विथ डायग्राम काढावं लागतं. तर आपण विथ डायग्राम समजून घेणार आहे. 10 मिनिटाच्या आत हॉरिझोन तुम्हाला पूर्ण पाठ होऊन जातील याची मी खात्री देतो. फक्त मन लावून पहा, डायग्राम कशी काढतो ते पण पहा. ओके. तर चला, आता सुरुवातीला सॉईल प्रोफाईल म्हणजे काय. सॉईल प्रोफाईल म्हणजे काय, आता आपण म्हणतो की आपली प्रोफाईल, समजा आपली फेसबुकवरची प्रोफाईल, इंस्टाग्रामवरची प्रोफाईल, म्हणजे त्यात आपला काय असतो, डाटा असतो, माहिती असतो. मग सॉईल प्रोफाईल म्हणजे सॉईल बद्दल कशी लेअर आहे. तर सॉईल प्रोफाईल काय असते, एक व्हर्टिकल सेक्शन ऑफ सॉइल. म्हणजे आता जर ही अर्थ आहे त्याचं व्हर्टिकल सेक्शन, बरोबर आहे, याचं व्हर्टिकल सेक्शन ऑफ सॉइल विच शो इट्स हॉरिझोन. हॉरिझोन म्हणजे हे हॉरिझोन, बरोबर आहे. हा जो स्पेस आहे याला काय म्हणतात, हॉरिझोन. विच शो हॉरिझोन, हे काय आहे, व्हर्टिकल व्हर्टिकल सेक्शन विच शो हॉरिझोन, बरोबर. आता डेफिनेशन समजली. सॉइल प्रोफाईल काय आहे, एक व्हर्टिकल सेक्शन आहे सॉइलचं. व्हर्टिकल म्हणजे या प्रकारे असं उभं व्हर्टिकल सेक्शन ऑफ सॉइल विच शो हॉरिझोन. हॉरिझोन म्हणजे हा एक हॉरिझोन, हा एक हॉरिझोन, म्हणजे याचा असा गॅप, हा एक हॉरिझोन, हा एक हॉरिझोन. ओके, असं व्हर्टिकल सेक्शन. सॉइल प्रोफाईलची डेफिनेशन समजली की एक व्हर्टिकल सेक्शन ऑफ सॉइल विच शो इट्स सॉइल हॉरिझोन. आता डायग्राम काढताना काढायची पहा. ओके, ओके, या प्रकारे थोडीफार, आता एवढी परफेक्ट नाही आहे ना, पण तरी पण समजून चला. आता याच्यातला पहिला जो हॉरिझोन येते, समजा सॉइल प्रोफाईल मध्ये क्लासिफिकेशन जे झालंय ते जे आता 6 हॉरिझोन शिकणारे आपण, त्यात येते मास्टर हॉरिझोन. मास्टर हॉरिझोन. तर मास्टर हॉरिझोन मध्ये पहिले किती हॉरिझोन पडतात पहा. पहिला येतो ओ हॉरिझोन. ओ हॉरिझोन. दुसरा येतं ए हॉरिझोन. तिसरा येतं ई हॉरिझोन. ई हॉरिझोन तुम्हाला आठवत असेल की आपण काल जी प्रोसेस पाहिली, प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मिंग प्रोसेस, त्या सॉइल फॉर्मिंग प्रोसेस ई हॉरिझोनचा जिकर केला आपण. त्याच्यात काय होतं की बा जे रिमूव्हल ऑफ सिलिका, क्ले, ॲल्युमिनियम, आयरन हिच्यातून रिमूव्हल होतं. म्हणजे ही एक प्रोसेस आहे ई हॉरिझोन. पहिले आलं A2 हॉरिझोन नावाने ओळखत जात. आता नवीन ऍडिशन मध्ये ई हॉरिझोन ही दिलेली कन्सेप्ट. ओके. त्यानंतर चौथं येतं बी हॉरिझोन. तर बी हॉरिझोन पण काल आपण बघितलं, ज्यात इल्युएशन प्रोसेस होती, ज्यात काय होतं, इथून जे रिमूव्हल केले इथं अॅक्युमुलेट होतात. 5व्या नंबरचं येतं सी हॉरिझोन. सी हॉरिझोन मध्ये जो जस्ट वेदर रॉक आहे, वेदर रॉक म्हणजे की आता जो रॉक आहे तो जस्ट वेदर झाला. काल आपण बघितलं जस्ट वेदर झालेला रॉक म्हणजे जस्ट रॉकचं रूपांतर वेदरिंग स्टार्ट झालेलं आहे किंवा सॉइल फॉर्मिंग प्रोसेस स्टार्ट झालेलं आहे, पॅरेंट मटेरियल तयार आहे. मग सी हॉरिझोन मध्ये काय असतं, पॅरेंट मटेरियल. साव जे असतं ते तर आर हॉरिझोन. ऑर हॉरिझोन मध्ये काय येतं, बेड रॉक. बेड रॉक. ओके. तर आपण एक 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 बघणार आहोत. आता हे हॉरिझोन तुम्हाला जस्ट फक्त समजा कोणकोणची हॉरिझोन ते सांगतो मी तुम्हाला. आता जी वरची लेअर असते ही जी स्मॉल लेअर जी असती, ही जी स्मॉल लेअर असती ही काय येते, ओ हॉरिझोन. ओ हॉरिझोन. तो ओ हॉरिझोन मध्ये काय आहे हे बघा. ओ हॉरिझोन. ओ हॉरिझोन ही जी पहिलं हॉरिझोन आहे, हिच्यात ऑर्गॅनिक मॅटर जास्त असतो, बरोबर आहे. आणि ही ओ हॉरिझोन सगळ्यात जास्त कुठे सापडते, फॉरेस्ट लँड मध्ये. फॉरेस्ट
फॉरेस्ट लँड मध्ये. ओके. आणि जी आपली एरिएबल लँड आहे म्हणजे जी आपण कल्टिवेशन करतो, ज्या जमिनीवर आपण शेती करतो त्या जमिनीवर ऑर्गॅनिक जी ओ हॉरिझॉन आहे तो नाही सापडत, एवढ्या प्रमाणात नाही सापडत. जास्त कुठं सापडतो फॉरेस्ट लँड मध्ये, कारण फॉरेस्ट लँड मध्ये ती ग्रासची लेअर असती व कुडा कचरा जास्त पडलेला असतो, त्याच्यामुळं ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅनिक मॅटर जास्त असतं. त्याच्या जस्ट खाली जो असतो तो येतो ए हॉरिझॉन. कोणचा हॉरिझॉन? ए हॉरिझॉन. ए हॉरिझॉन ती दुसऱ्या नंबरची. तर ए हॉरिझॉन मध्ये काय असतं? मिक्सचर ऑफ जस्ट बिलो द ओ, जस्ट बिलो द ओ हॉरिझॉन. याच्यात काय असतं? मिक्सचर ऑफ ऑर्गॅनिक मॅटर प्लस मिनरल. याच्यात काय असतं? ऑर्गॅनिक मॅटर प्लस मिनरल. तर ऑर्गॅनिक मॅटर प्लस मिनरल असल्यामुळे याचा जो कलर येतो तो डार्क कलर येतो, डार्क इन कलर. ओके. त्याच्या ए हॉरिझॉनच्याच नंतर जे तिसरं हॉरिझॉन म्हणता येईल किंवा एक प्रोसेस आहे. प्रोसेस मध्ये काय येतं? ई हॉरिझॉन. ई हॉरिझॉन. तर ई हॉरिझॉन ह्या प्रोसेस मध्ये काय येतं की आता याच्यात काय असतं की लेस मिनरल असतात, लेस मिनरल. ओके. हिच्यात एवढे मिनरल असतात का? नाही, लेस मिनरल असतात. हे हॉरिझॉनलाच आपण मिनरल हॉरिझॉन पण म्हणू शकतो. ओके. आता जिच्यातच आपण हे हॉरिझॉन मध्येच आपले जे क्रॉपचे रूट वगैरे किंवा क्रॉप ग्रोथ, क्रॉप जे नरिशमेंट घेतं ते ए हॉरिझॉन मधून घेतलं. लेस मिनरल असतात त्याच्यामुळे याचा कलर कसा असतो? लाईट इन कलर. लाईट इन कलर असतो. दुसरी गोष्ट, ई हॉरिझॉनचं मेन फंक्शन काय आहे? रिमूव्हल कशाचं रिमूव्हल करतं? रिमूव्हल ऑफ क्ले, ॲल्युमिनियम, त्यानंतर आयरन, त्यानंतर क्ले, ॲल्युमिनियम, आयरन ह्या ज्या गोष्टीचं सिलिका याचं रिमूव्हल होतं ई हॉरिझॉन मधून. आणि ते अॅक्युमुलेट कुठं होतं? बी हॉरिझॉन मध्ये. अॅक्युमुलेशन कुठं होतं? बी हॉरिझॉन मध्ये. तर बी हॉरिझॉन मध्ये काय आहे? अॅक्युमुलेशन ऑफ क्ले, सिलिका. ओके. म्हणजे इथून जे रिमूव्हल झालं त्याचं अॅक्युमुलेशन कुठं होतं? बी हॉरिझॉन मध्ये. ओके. तर मग ई हॉरिझॉन आपण याला वॉश आउट म्हणू शकतो, ई हॉरिझॉनला वॉश आउट म्हणू शकतो, बी हॉरिझॉनला वॉश इन म्हणू शकतो. काल आपण जे इल्युएशन दोन प्रोसेस बघितल्या त्याच प्रोसेस इथं घडून येतात. त्यानंतर पाचवी जी येते सी हॉरिझॉन. तर सी हॉरिझॉन म्हणजे काय? सी हॉरिझॉन हे पॅरेंट मटेरियल आहे. पॅरेंट मटेरियल म्हणजे जस्ट आता जो रॉक आहे, हा रॉक आहे तो जस्ट वेदर झालेला आहे, म्हणजे जस्ट त्याचे डिसइंटिग्रेशन झालेलं आहे. डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर जे मटेरियल तयार होतं त्याला काय म्हणतात? पॅरेंट रॉक, पॅरेंट मटेरियल. तर किंवा पॅरेंट रॉक. पॅरेंट रॉक काय असतं? जिच्यात सॉइल फॉर्मिंग प्रोसेस जस्ट स्टार्ट होती. सॉइल फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे ती जस्ट पॅरेंट मटेरियल मध्ये स्टार्ट होती. मग याच्यात काय होतं? सॉइल फॉर्मिंग प्रोसेस विल स्टार्ट. ओके. आणि सहावं जे हॉरिझॉन आहे ते आर मध्ये काय येतं? बेडरॉक. ओके. आता तुम्ही डायग्राम जर काढायची म्हणली तर हे असं लिहायचं काम नाही, मी तुम्हाला फक्त समजून सांगायसाठी लिहिलं. तुम्हाला एकदा तुम्ही एखादी याच्यावर गुगलवर जाऊन सॉइल प्रोफाइलची डायग्राम करू शकता. मी काय काय इन्फॉर्मेशन त्यात लिहायची ते सांगितले, याच प्रकारे काढायची. असं वरी, त्यानंतर ए हॉरिझॉन, त्यानंतर ई, त्यानंतर बी, या प्रकारे तुम्हाला असे हॉरिझॉन काढायचे. ओके. आणि त्याच्यात इन्फॉर्मेशन लिहायची. याच प्रकारे तुम्हाला सॉइल प्रोफाइल काढायची. काय काय मेन पॉइंट आहे तुम्हाला समजून सांगितलेले. ओके. आशा एक तुम्हाला इथपर्यंत सगळं समजलं असेल. सॉइल प्रोफाइल ही सोपी आहे, सिंपल आहे, समजून घ्यायला. फक्त लाईट कलर, डार्क कलर कशा देतो, मिनरल कशा देतो, ऑर्गॅनिक मॅटरचं मिनरलचं मिक्सचर कशा देते हे डायरेक्ट ठेवायचं काम आहे. ओके. आणि ऑर्गॅनिक मॅटर जी ओ हॉरिझॉन कुठं सापडती, फॉरेस्ट लँड मध्ये का एरिएबल लँड मध्ये, ते असे ऑब्जेक्टिव्ह याच्या प्रकारातून येतात. ओके.
आणि डेफिनेशन काय आहे, व्हर्टिकल सेक्शन. हा कसा आहे, व्हर्टिकल सेक्शन विच शो और हॉरिझोन, सॉइल हॉरिझोन, जे काय सॉइलचे हॉरिझोन दाखवतात. ओके, थँक्यू इथपर्यंत लेक्चर बघितल्याबद्दल.